अमितभाई शहा हे तारखेच्या भाषेत म्हटलं तर 2 दिवस 19-20, पण पूर्ण दिवस म्हटलं तर उद्याचा दिवस कोल्हापूर आणि इचलकरंजी या 2 ठिकाणी 2 कार्यक्रमांना येत आहेत. त्याची सगळी पूर्वतयारी झालीच आहे, पण आमच्यापैकी प्रत्येकाने प्रत्येक स्तरावर प्रत्येक टप्प्यावर जाऊन थोडं पाहणी करून काही सूचना करायचं. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आले आणि इचलकरंजीत पहिला आम्ही गेलो, आता इथे आलो. आता इथून मी मंदिरात जाईन, ते आणखीन महत्त्वाच्या माननीय मोदीजींबरोबरच्या व्हिडिओ कॉलसाठी गेले. खूप चांगली तयारी इचलकरंजी कोल्हापूर चालली आहे आणि खूप उत्साह लोकांमध्ये आहे. कोल्हापूरचं कारण आपल्याला माहितीच आहे की त्यांच्या आग्रहामुळे महाराष्ट्र शासनाने 1500 कोटी, 1400 ऑड पण राऊंड फिगर 1500 कोटी हे अंबाबाईच्या मंदिर विकासासाठी दिले आणि त्यातली बरीच कामं सुरू झाली. मेजर पोर्शन जो आहे, महत्त्वाचा भाग जो आहे तो ॲक्विजिशनचा, जमीन अधिग्रहणाचा आहे, ज्यात 900 कोटी रुपये जातील आणि मग त्या जमीन अधिग्रहणानंतर उरलेली कामं सुरू होतील. गेले 3-4 महिने माननीय अमितभाईंचा हा आग्रह होता, आमचा आग्रह होता की त्यांनी पायाभरणीला यावं, पण सारख्या आचारसंहिता लागल्या. नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, कालची विधान परिषद झाली आणि त्यामुळे जरी कालची विधान परिषद झाली, कालच्या विधान परिषदेला इथे आचारसंहिता नव्हती, तरी आम्ही निर्णय केला की एकदा ते 18 तारखेची निवडणूक होऊन जाऊ देत, मगच या. त्याप्रमाणे ते काही कामं अजून सुरू व्हायची आहेत. प्रामुख्याने मंदिर परिक्रमा, 31 अन्य मंदिरं जी होणार आहेत त्याची सुरुवात, अशा काहीच्या भूमिपूजनासाठी. आणि काय कामं झाली, काय आणखीन होणार आहेत, काय आणखीन केंद्राने दिलं पाहिजे. प्रसाद नावाची केंद्राची योजना आहे, त्यात हे मंदिर जोडता आलं तर खूप निधी आपल्याला मिळेल. आणि त्यामुळे अंबाबाईचे भक्त असल्यामुळे दर्शन, पायाभरणी, त्याच्यानंतर कामं समजून घेणं आणि मग सभा, असे ते येत आहेत. इचलकरंजीला कल्लाप्पांना आवाडेंचं नाव हे त्यांच्या साखर कारखान्याला आणि त्यांच्या बँकेला दिलं. बँकेची एक नवीन इमारत झाली, तर त्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि ही दोन्ही नावं जी दिली, ऑलरेडी खूप 6 महिने 8 महिने आधी दिली, पण त्याचं एका अर्थाने अनावरण अशासाठी ते येतात. तिथे एक सभा आहे. या दोन्ही ठिकाणच्या सभांना एवढा मोठा निधी दिल्याबद्दल धन्यवाद. यांच्या धन्यवादमध्ये सगळे झाले. धन्यवाद अमितभाई, धन्यवाद देवेंद्रजी, धन्यवाद एकनाथजी, धन्यवाद सुनेत्राबाईंनी. तसं मोदीजींच्या पंतप्रधान कार्यकालाला 12 वर्ष पूर्ण झाली आणि हा देशातला रेकॉर्ड आहे, जो पंडित जवाहरलाल नेहरूंचा रेकॉर्ड त्यांनी मोडला. आणि रेकॉर्ड मोडणं काही विषय नाही आहे. त्यांनी त्या 12 वर्षामध्ये देश कुठे नेला, जगामध्ये एक मोठं भारताचं स्थान निर्माण केलं आणि त्यामुळे देशभर तर म्हणजे जगभर 12 वर्षात मोदीजींनी केलेले कामं आम्ही सगळ्यांच्या समोर मांडतो आहोत. आणि त्यामुळे मोदीजी 12, मोदीजींची 12 वर्ष, असा दोन्ही ठिकाणी सभेचा, इचलकरंजी सभेचा तर पूर्ण आशयच तो आहे. इथे सुरुवातीचा आशय अंबाबाई, तिच्याबद्दल श्रद्धा, झालेल्या कामाचं समाधान, भविष्यात मी काय देणार आहे, आणि उरलेले 25-30 मिनटं ते मोदीजींची 12 वर्षावर बोलतील. खरं तर 2014ला महायुती जेव्हा एकत्र येत होती त्यावेळी तुम्ही पहिले मंत्री किंवा भाजपचे मोठे नेते होता, जे उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला होता. त्यावेळी ते काय तुमच्यासोबत आले नाहीत. तिथून जी शिवसेनेची पडझड झाली ती कालपर्यंत झालेली आहे. एकूण ऑपरेशन टायगर कालचे 6 जण जे गेलेले आहेत, एकूण 14 पासून 26 पर्यंतचा हा कालावधी बघता उद्धव ठाकरेंना काय सांगा तुम्ही? उद्धवजींना सांगण्या इतका मी मोठा नाही आहे, परंतु मला असं वाटतं की तोच यशस्वी होतो की जो वस्तुस्थितीचा आणि भविष्याचा, केवळ भविष्याचा पण नाही, वस्तुस्थितीचा अंदाज घेतो. आणि मला असं वाटतं की त्या वेळेला आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तडजोडी असते. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण घेतो, त्यांच्या पावलावर पाऊल आपण ठेवून चालतो. त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं, कुठे मागे जायचं ठरवलं आणि त्यामुळे जगातले यशस्वी राजे अशी त्यांची ख्याती झाली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पार पुराणात जायला नको. छत्रपती शिवाजी महाराज तर होऊनच गेले. पुराणात जायचं तर पार रामायणापर्यंत जाता येईल.
की त्या प्रभू रामचंद्राने आईवडिलांची आज्ञा म्हणून का होईना 14 वर्षाचा वनवास भोगला. असं नाही म्हणलं हा बिलकुल जाणार नाही, तो वनवास भोगला. त्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये कुठे थांबावं, कुठे पुढे जावं, कुठे मागे जावं, हे टप्पे कळणं फार महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे मी बिलकुल उद्धवजींना काही मार्गदर्शन करत नाही आहे. या निमित्ताने मी इन जनरल स्वतःचं स्वगत करतो आहे की आपल्याला वेध घेता आला पाहिजे, काय चाललं आहे, कसं चाललं आहे. त्यामुळे ठीक आहे, चला. आत्मपरीक्षण करायचं असेल तर सगळे सोयरे सोबत लागतात, पण आता कोणच उरलेलं नाही, त्यामुळे कसं आत्मपरीक्षण ते करणार किंवा काय करणार? आत्मपरीक्षण करायला कोणी लागत नाही. आत्मपरीक्षण करायला इच्छाशक्ती लागते, मनाची तयारी लागते की आपल्याला आता आत्मपरीक्षण करायचं. आणि ती उद्धवजींची असेल त्याला मग कोणीच लागत नाही. आत्मपरीक्षणाचा या शब्दाचा अर्थच आहे की आपलं आपण परीक्षण करणं. आत्मपरीक्षणाला बाजूचा माणूस लागत नाही. आपण डोळे मिटून बसायचं आणि विचार करायचा काय झालं, कसं झालं, काय करता आलं असतं, काय बदल करता आला असतं. त्यामुळे तिकडे सध्या वातावरण असं आहे की पराचा कावळा होईल. त्यामुळे मी करतो आहे आत्मचिंतन आणि ते म्हणतील की मला शिकवायला निघाला. आणि त्यांना तो तुम्हाला उगाच शिकवतोय सांगायला एक त्यांचा शेजारी नेहमी असतोच. नाही, पण दादा ऑपरेशन टायगरशी भाजपचा काही थेट संबंध नाही असं सातत्यानं भाजपचे सगळेच नेते सांगतात. मात्र महाविकास आघाडीमधले सगळेच प्रमुख पक्षाचे नेते या सगळ्याला दोष भाजपला देताना दिसतात, कारण ज्या पद्धतीची सगळी परिस्थिती. कसं आहे, महाविकास आघाडी यातला महा आता काढायलाच लागेल. विकास तर बिलकुलच काढायला लागेल. आघाडी पुरेशी झाली. महा म्हणजे काय, महा काय राहिलं, महा. विकास म्हणजे काय, तर विकासावर बोलणं, सारखे टीका. आघाडी बोला पुरेसं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला सध्या काही कार्यक्रमच नाही. मग रोहित पवारांना रोज एक विषय लागतो. मग ते उपोषणाला बसतात काय, मग उपोषण संपवतात काय, म्हणजे ते उपोषणाला बसले का आणि उठले का हा सगळाच प्रश्न आहे. त्यामुळे असा एक सैरभैर झालेला आहे विरोधी पक्ष. मी तर संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे मला इतकं सोपं जातं सभागृह चालवायला, काही समोर नाहीच आहे शिल्लक. त्यामुळे त्यांना सध्या झोपेतसुद्धा BJP आणि महायुती आणि सगळे आम्ही दिसत असतो की आले आता. तेवढ्यात तुम्ही कधी बातम्या सोडता, आता कधी बातम्या सोडताय की आणखीन एका पक्षामध्ये, मग कधी बातम्या सोडताय आणखीन एका राज्यामध्ये. ते घाबरतात ना सगळेजण. पण भाजपला याची किंमत मोजावी लागेल असं संजय राऊत म्हणतात की हे बघा, मी कावळा म्हणत नाही संजय राऊतांना, पण ती म्हण आहे आपल्याकडे, कावळ्याच्या शापाने काही गाय मरत नाही, ती तिच्या कर्माने मरते. त्यामुळे आम्हाला फटका बसायचा तर आमच्या कर्माने बसेल. त्यासाठी तुम्ही कशाला भविष्य करा पाहिजे. पण मग मी त्यांना कावळा बिलकुल म्हटलेलं नाही, आम्हाला गाय म्हटलेली नाही. पण मी ग्रामीण म्हणीवर चालतो. कावळ्याच्या शापाने काय होणार आहे. दुसरी एक म्हण आहे, गरजेल तर पडेल काय. कसे आमचे सगळे नेते सायलेंटली काम करतात. तुम्ही आपलं सारखं फुटणार नाही आणि मग फुटले की मग संताप करायचा, तुडवा. आधी तुम्ही म्हणत होतात ना फुटणार नाही. त्यापेक्षा जे ऑपरेशन कराल टिकवण्याचं पण आणि काढण्याचं पण खूप सायलेंटली करायला लागतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.